आपण उत्क्रांतीचे विविध पुरावे पाहिले. आज आपण उत्क्रांतीच्या सिद्धांतामधील एका खूप महत्वाच्या शास्त्रज्ञाबद्दल शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे चार्ल्स डार्विन. आजचा आपला मुद्दा आहे डार्विन्स थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजेच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. डार्विन्स थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चला तर मग सुरुवात करूया. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. For this purpose, Darwin had published a book titled Origin of Species. याचा अर्थ असा आहे की चार्ल्स डार्विनने वनस्पती आणि प्राण्यांचे अगणित नमुने स्पेसिमेन्स गोळा केले होते आणि त्या नमुन्यांच्या निरीक्षणांवर आधारित त्याने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन प्रकाशित केला, जो सर्वात योग्य सजीवाचे अस्तित्व सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट शिकवतो. यासाठी डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. इथे काही कठीण शब्द आहेत, ते पाहूया. इन्यूमरेबल या शब्दाचा उच्चार आहे इन्यूमरबल. याचा अर्थ आहे अगणित किंवा असंख्य, म्हणजे इतके जास्त की मोजताही येणार नाही. स्पेसिमेन्स या शब्दाचा उच्चार आहे स्पेसिमेन्स. याचा अर्थ आहे नमुने, म्हणजे अभ्यासासाठी गोळा केलेले वनस्पती किंवा प्राण्याचे भाग. नॅचरल सिलेक्शन या शब्दाचा उच्चार आहे नॅचरल सिलेक्शन. याचा अर्थ आहे नैसर्गिक निवड, म्हणजे निसर्गानुसार जे सजीव बदलतात तेच जगतात. प्रीचेस या शब्दाचा उच्चार आहे प्रीचेस. याचा अर्थ आहे शिकवते किंवा उपदेश करते. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट या शब्दाचा उच्चार आहे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. याचा अर्थ आहे सर्वात योग्य सजीवाचे अस्तित्व, म्हणजे जो सर्वात जास्त सक्षम आहे तोच जगेल. तर हा जो चार्ल्स डार्विन होता ना, त्याने खूप प्रवास केला आणि इन्यूमरेबल स्पेसिमेन्स म्हणजे असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचे स्पेसिमेन्स म्हणजे नमुने गोळा केले. त्यांचा अभ्यास करून त्याने थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार निसर्गात फक्त सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे जो सर्वात जास्त सक्षम असेल तोच जगू शकतो. हा सिद्धांत मांडण्यासाठी डार्विननं ऑरिजिन ऑफ स्पीसीज नावाचं एक खूप महत्वाचं पुस्तकही लिहिलं. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically. All the organisms compete with each other in a life-threatening manner. In this competition, only those organisms sustain which show the modifications essential for winning the competition. याचा अर्थ असा की ही संकल्पना स्पष्ट करताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव मोठ्या प्रमाणात प्रजनन करतात. सर्व सजीव जीवधिवण्या पद्धतीनं एकमेकांशी स्पर्धा करतात. या स्पर्धेत जे सजीव स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक असलेले बदल तर मॉडिफिकेशन्स दाखवतात तेच टिकून राहतात. इथे काही कठीण शब्द आहेत, ते पाहूया. प्रॉलिफिकली या शब्दाचा उच्चार आहे प्रोलिफिकली. याचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात किंवा भरपूर संख्येने. कम्पीट या शब्दाचा उच्चार आहे कॉम्पीट. याचा अर्थ आहे स्पर्धा करणं. लाईफ थ्रेटनिंग मॅनर या शब्दाचा उच्चार आहे लाईफ थ्रेटनिंग मॅनर. याचा अर्थ आहे जीव घेण्या पद्धतीनं, म्हणजे जगण्यासाठी खूप धोकादायक स्पर्धा. सस्टेन
या शब्दाचा उच्चार आहे सस्टेन. याचा अर्थ आहे टिकून राहणं किंवा जगणं. मॉडिफिकेशन्स या शब्दाचा उच्चार आहे मॉडिफिकेशन्स. याचा अर्थ आहे बदल. तर डार्विन त्याच्या सिद्धांतामध्ये काय सांगतो? तो म्हणतो की निसर्गातले सगळे ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव प्रॉलिफिकली म्हणजे मोठ्या प्रमाणात, रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन करतात, म्हणजे खूप पिल्ल जन्माला घालतात. त्यामुळे काय होतं तर जगण्यासाठी कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा सुरू होते. ती पण लाईफ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे जीव घेण्या पद्धतीनं, म्हणजे एकमेकांशी संघर्ष करावा लागतो. या कॉम्पिटिशन मध्ये फक्त तेच सजीव सस्टेन म्हणजे टिकून राहतात जे स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक असलेले मॉडिफिकेशन्स म्हणजे बदल दाखवतात. म्हणजे परिस्थितीनुसार जो बदलतो तोच जगू शकतो. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. इथे एक शब्द आहे पेरिश. या शब्दाचा उच्चार आहे पेरिश. याचा अर्थ आहे नष्ट होणे किंवा मरून जाणे. तर डार्विन म्हणतो की स्पर्धेबरोबरच नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड खूप महत्वाची आहे. निसर्ग काय करतो तर तो फक्त त्या ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांना निवडतो जे जगण्यासाठी फिट म्हणजे योग्य आहेत, आणि बाकीचे जे फिट नसतात ते पेरिश म्हणजे नष्ट होतात. जे सजीव सस्टेन म्हणजे टिकून राहतात आणि सिलेक्टेड म्हणजे निवडले जातात तेच रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन करतात आणि आपल्यासारखेच न्यू स्पीशीज म्हणजे नवीन प्रजाती जन्माला घालतात. आणि त्या नवीन प्रजातींमध्ये त्यांची स्वतःची खास कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्ये असतात. उदाहरणार्थ समजा एका जंगलात जिराफ होते. काही जिराफांची मान थोडी लांब होती आणि काहींची लहान होती. जेव्हा जमिनीवरचं गवत कमी झालं तेव्हा लहान मानेचे जिराफ गवत खाऊ शकले नाहीत, पण लांब मानेचे जिराफ झाडांवरील पाने खाऊ शकले. त्यामुळे लांब मानेचे जिराफ जगले आणि त्यांनी पिल्लांना जन्म दिला ज्यांची मानही लांब होती. लहान मानेचे जिराफ जगू शकले नाहीत आणि हळूहळू नष्ट झाले. इथे निसर्गाने झाडांवरील उंचीने लांब मानेच्या जिराफांची निवड केली. यालाच नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. However, some objections were raised against the theory. Some of the main objections are: याचा अर्थ असा की डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला. तथापि या सिद्धांतावर काही आक्षेप ऑब्जेक्शन्स घेण्यात आले. काही मुख्य आक्षेप खालील प्रमाणे आहेत. इथे एक शब्द आहे ऑब्जेक्शन्स. या शब्दाचा उच्चार आहे एक्सप्लेनिंग. ऑब्जेक्शन्स क्लॅरिफाईंग. याचा अर्थ आहे आक्षेप किंवा विरोध, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असलेले प्रश्न किंवा त्रुटी. थॉटफुल. तर हा जो डार्विनचा थिओरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे ना, तो खूप वर्ष वाईडली एक्सेप्टेड म्हणजे मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला. पण नंतर त्यावर काही ऑब्जेक्शन्स म्हणजे आक्षेप घेण्यात आले. म्हणजे काही लोकांनी या सिद्धांतामध्ये काही त्रुटी काढल्या. 1. Natural selection is not the only factor responsible for evolution. Explaining याचा अर्थ असा की
नैसर्गिक निवड हा उत्क्रांतीसाठी जबाबदार असलेला एकमेव घटक नाही. क्लॅरिफाईंग हा पहिला आक्षेप सांगतो की नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड हाच उत्क्रांतीचा एकमेव फॅक्टर म्हणजे घटक नाही. उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीमुळेच होते असं नाही, तर अजून काही गोष्टी कारणीभूत आहेत. 2. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. एक्सप्लेनिंग याचा अर्थ असा की डार्विनने उपयुक्त आणि निरुपयोगी बदलांबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिले नाही. क्लॅरिफाईंग हा दुसरा आक्षेप सांगतो की डार्विनने त्याच्या सिद्धांतात हे स्पष्ट केलं नाही की काही मॉडिफिकेशन्स म्हणजे बदल सजीवांसाठी युजफुल म्हणजे उपयुक्त का असतात आणि काही युजलेस म्हणजे निरुपयोगी का असतात, म्हणजे हे बदल कसे होतात याबद्दल त्याने काही सांगितलं नाही. 3. There is no explanation about slow changes and abrupt changes. Explaining याचा अर्थ असा की हळू होणारे बदल स्लो चेंजेस आणि अचानक होणारे बदल अब्रप्ट चेंजेस याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण नाही. पॉइंटिंग आउट इथे एक शब्द आहे अब्रप्ट. या शब्दाचा उच्चार आहे अब्रप्ट. एक्सप्लेनिंग याचा अर्थ आहे अचानक किंवा एकाएकी. क्लॅरिफाईंग हा तिसरा आक्षेप सांगतो की सजीवांमध्ये काही बदल स्लो म्हणजे हळू होतात, तर काही अब्रप्ट म्हणजे अचानक होतात. डार्विनने या दोन्ही प्रकारच्या बदलांबद्दल काहीही एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण दिलं नाही. Irrespective of all these objections, Darwin's work on evolution has been a milestone. Explaining याचा अर्थ असा की या सर्व आक्षेपांकडे दुर्लक्ष करूनही डार्विनचे उत्क्रांतीवरील कार्य एक मैलाचा दगड ठरले. इथे एक शब्द आहे इररेस्पेक्टिव्ह ऑफ. या शब्दाचा उच्चार आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ. याचा अर्थ आहे याकडे दुर्लक्ष करूनही किंवा याची पर्वा न करता. आणि दुसरा शब्द आहे माइलस्टोन. या शब्दाचा उच्चार आहे माइल स्टोन. याचा अर्थ आहे मैलाचा दगड. म्हणजे एखाद्या क्षेत्रात खूप मोठी आणि महत्वाची उपलब्धी किंवा घटना. तर जरी डार्विनच्या सिद्धांतावर हे काही ऑब्जेक्शन्स म्हणजे आक्षेप घेतले गेले असले तरी इररेस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे याकडे दुर्लक्ष करूनही इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीच्या अभ्यासात डार्विनचं कार्य हे एक माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड ठरलं आहे. त्याच्या कामामुळेच उत्क्रांतीबद्दल खूप नवीन विचार पुढे आले. सोपं उदाहरण, तुम्ही कधी तुमच्या शाळेत किंवा सोसायटीमध्ये एखाद्या खेळात भाग घेतलाय का, जिथे जिंकण्यासाठी खूप स्पर्धा असते? समजा धावण्याची स्पर्धा आहे. यात जो विद्यार्थी सर्वात जास्त सराव करतो, स्वतःला फिट ठेवतो आणि वेगाने धावतो तोच जिंकतो, बरोबर? इथे निसर्ग म्हणजे तुमच्या स्पर्धेचं मैदान आणि नैसर्गिक निवड म्हणजे जो सर्वात फिट आहे म्हणजे जो वेगवान आहे त्याची निवड केली जाते आणि तो जिंकतो. बाकीचे जे कमी धावतात ते मागे राहतात. डार्विनचा सिद्धांतही असंच काहीतरी सांगतो की निसर्गातही जो सजीव बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि सर्वात सक्षम असतो तोच टिकून राहतो आणि आपली पिढी पुढे नेतो. समजलं का सगळ्यांना? काही शंका आहे का? विचारा, मी सांगतो. आपला मुद्दा आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट्स म्हणजेच शास्त्रज्ञांची ओळख. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या महत्वाच्या शास्त्रज्ञाच्या ओळखीने. लक्ष द्या, चार्ल्स रॉबर्ट डार्विन, दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिओरी ऑफ इव्होल्यूशन. याचा अर्थ असा आहे की या इंग्रज जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक इंग्लिश बायोलॉजिस्ट म्हणजे इंग्रज जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनीच थिओरी ऑफ इव्होल्यूशन
म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत प्रपोज्ड म्हणजे मांडला. म्हणजे सजीव कसे बदलत गेले आणि आजच्या रूपात आले हे त्यांनीच पहिल्यांदा सविस्तरपणे जगासमोर ठेवलं. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. याचा अर्थ असा की त्यांनी दाखवून दिले की सजीव प्राण्यांच्या सर्व प्रजाती हजारो वर्षांच्या कालावधीत हळूहळू एका समान पूर्वजापासून उत्क्रांत झाले आहेत. तर डार्विनने काय दाखवून दिलं की पृथ्वीवरच्या सगळ्या स्पीसीस म्हणजे प्रजाती म्हणजे वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती हे ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड म्हणजे हळूहळू उत्क्रांत झाले आहेत. कशापासून? तर एका कॉमन ॲन्सेस्टर म्हणजे समान पूर्वजापासून, आणि याला थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे हजारो वर्ष लागली. कल्पना करा, आज आपल्याला जे वेगवेगळे प्राणी दिसतात ते सगळे कधीतरी एकाच प्राण्यापासून तयार झाले असते. He proposed that principle of natural selection is responsible for this evolution. याचा अर्थ असा की त्यांनी मांडले की नैसर्गिक निवडीचे तत्व प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन या उत्क्रांतीसाठी जबाबदार आहे. तर डार्विनने सांगितलं की ही इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती कशामुळे झाली, तर त्यासाठी नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचं प्रिन्सिपल म्हणजे तत्व जबाबदार आहे. म्हणजे निसर्गच ठरवतो की कोण जगणार आणि कोण नाही, आणि यातूनच सजीवांमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.